थँक्यू जीसस. योहान रचित सुसमाचार 8वा अध्याय 1 ते 11 वचन काढूया. नंतर पहाटेच तो पुन्हा मंदिरात आला. तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे आले आणि तो बसून त्यांना शिकवू लागला. त्यावेळी व्याभिचार करीत असताना धरलेल्या एका स्त्रीला शास्त्री व परुषी यांनी त्याच्याकडे आणले व तिला मध्ये उभे करून ते त्याला म्हणाले, गुरुजी, ही स्त्री व्याभिचार करीत असताना धरण्यात आली. मोशेने नियमशास्त्रात आम्हाला अशी आज्ञा दिली आहे की अशांना दगडमार करावा. तर आपण हिच्याविषयी काय म्हणता? त्याला दोष लावायला आपणास काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरता ते असे म्हणाले. येशू तर खाली ओढून बोटाने जमिनीवर लिहू लागला आणि ते त्याला एकसारखे विचारित असता तो उठून त्याला म्हणाला, तुम्हामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम हिच्यावर दगडमार करावा. पुढे मग तो पुन्हा खाली ओढून जमिनीवर लिहू लागला. हे शब्द ऐकून वृद्धातल्या वृद्धापासून तो थेट शेवटल्या माणसापर्यंत ते सर्व एकामागून एक निघून गेले. येशू एकटा राहिला आणि तेथेच ती स्त्री मध्ये उभी होती. नंतर येशू उठला व त्या स्त्रीशिवाय तेथे कोणी नाही असे पाहून तिला म्हणाला, बाई, तुला दोष देणारे कोठे आहेत? तुला कोणी दंड ठरविला नाही काय? ती म्हणाली, प्रभूजी, कोणी नाही. तेव्हा येशू तिला म्हणाला, मीही तुला दंड ठरवित नाही. जा, यापुढे पाप करू नको. मीही तुला दंड ठरवत नाही. जा आणि यापुढे पाप करू नको. माझा जो आजचा संदेश होता तो टोटली वेगळा होता. ओके, पण जेव्हा आज सकाळी देवाच्या सानिध्यात बसलेला असताना परमेश्वराने हा संदेश मला दिला. आजचा संदेश मी गेल्या 3 दिवसापूर्वीच काढून ठेवला होता नाईट प्रेयरमध्ये. मी म्हटलं रविवारी आपण याच्यावर चर्चा करू, पण आज पुन्हा परमेश्वराने हा संदेश दिला. किती जण तयार आहेत? म्हणा, प्रभू आज माझ्याशी बोल, मी तयार आहे. बोल यहोवा, वाणी तू. हालेलुया. देवाचं वचन आहे हो, तुम्ही परमेश्वराच्या राज्यात आहात. बोल यहोवा, हाँ सुनता तेरा क्या सुना दे. तयार आहे का? ज्याचे कान आहे त्यांनी त्याचा, जोरात बोला, ज्याचे कान आहे त्यांनी त्याचा करणार का नाही? हालेलुया. थँक्यू जीसस. एवढ्या दिवसांमध्ये, ह्या वर्षांमध्ये मी कधीच एवढे प्रश्न प्रभूला विचारले नाही जेवढे मी आज सकाळी विचारले. किती जण देवाशी बोलतात? किती जण डायरीवर बोलतात? डायरी लिहून. पर्सनल डायरी आहे तुमची? येस. आणि त्याच्यावर नुसते प्रश्न 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 प्रश्न, खूप प्रश्न विचारले. आणि सुंदर वचन आलं. ते वचन मी माझ्यापाशीच ठेवल. तुम्ही जा, विचारा, मग तुम्हाला जे वचन येईल ते तुम्ही तुमच्या जवळ ठेवा. सगळंच कसं देऊ मी तुम्हाला हो? हालेलुया. मीही तुला दंड ठरवत नाही. जा आणि यापुढे पाप करू नको. काही क्षण डोळे बंद करा. थँक्यू जीसस. आज एक अद्भुत गोष्ट करा, ती म्हणजे स्वतःला क्षमा करा. स्वतःला दोषी ठरवू नका. कधी कधी आपण दुसऱ्यांना पटकन क्षमा करू शकतो, सोडून देतो. राग मानत नाही आला तर सोडून देतो. पण कधी कधी आपण स्वतःला क्षमा नाही करू शकत. परमेश्वराचा आत्मा सांगत आहे, स्वतःला क्षमा कर. त्याच्यातच पडून राहू नका. कम ऑन, दिस इज युअर टाइम. ही तुमची वेळ आहे. आज परमेश्वर तुमच्याशी बोलत आहे.
तो गिल्टचा आत्मा, दोष भावना स्वतःसाठी परमेश्वराच्या उपस्थितीत बसलं का असं वाटतं मी त्या योग्यतेचं नाही आहे की मी देवासमोर बसू शकतो. कम ऑन, खुद को माफ करो. कारण प्रभू म्हणतो मीही तुला दंड ठरवित नाही, मी तुला दोषी ठरवत नाही, मी तुझ्यावर कोणतंही पाप लादत नाहीये. यू आर फ्री नाव. येशूच्या नावात तुम्ही मोकळे झाले आहात दोषी भावनेतून. इन जीसस नेम, आमेन. हालेलुया, हालेलुया. ह्या स्त्रीकडे आपण पाहूया. ही स्त्री व्यभिचार करताना पकडली, म्हणजे तिने व्यभिचार केला, तिने पाप केलं. आणि शास्त्री पुरुषांनी तिला ओढत 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 कुठं आणलं? जिथं येशू बसले होते. कुठं आणलं? जिथे, हालेलुया. आणि खूप दिवसापासून ही स्त्री ना माझ्या विचारात होती की का बरं प्रभूने हिला, का शास्त्रामध्ये हिचं नाव मेन्शन केलेलं आहे, हिने पुढे काय केलं काय नाही केलं आपल्याला माहिती नाहीये. पण ते शास्त्री परुषी, ते लोक, ती येशू, ते दगड, ते मातीवरचं लिहिणं, खूप मोठं मला एक मिस्ट्रीच वाटते जशी की काय लिहिलं, का लिहिलं मातीवर, तोंडाने का नाही बोलला, दगड आणि मातीच काय. कधी तुम्ही विचार करता? हालेलुया. काय तुमचं लक्ष माझ्याकडे आहे? तिने पाप केलं. काय त्या स्त्रीने एकटीने पाप केलं? येस और नो? व्यभिचार केला म्हणजे कोणीतरी माणूसही होताच ना. तो धरून आणला का? नाही आणला, तिला आणलं. जी कमजोर तिला धरलं. त्या दगड मारणाऱ्यांमध्ये तो माणूस पण असलच, हो की नाही? पण तिला पकडलं, तिला दोषी ठरवलं. कधी कधी आपल्या बाबतीत पण असंच होतं. करणारे दोन पण फसतो एक. येस और नो? हालेलुया. आणि इतरांनी पाहिलं, शास्त्री पुरुषांनी पाहिलं. कोण होते हे? हे लोक म्हणतात ना, मास्टर लोक होते. त्यांना शास्त्र, पवित्र शास्त्र म्हणजे एक एक बिंदू माहिती आहे. नॉलेज, फुल नॉलेज. हालेलुया. त्यांनी तिला येशू समोर आणलं, मुद्दाम आणलं येशूला पकडवायला. बघू हा काय करतो. हा जर म्हटला हिला दगड मारा, तर मग तुझी क्षमा, तू क्षमा करणार आहे, ते कुठं गेलं? हा जर म्हटला की हिला सोडून द्या, मग तू मोशेचे नियम मोडतो. दोन्ही बाजूनी येशूला पकडण्याचा प्रयत्न. हालेलुया. पण जेव्हा तुम्ही प्रार्थना करणारे लोक असतात, तुमच्यावर कोणती चालबाजी चालत नाही. हालेलुया. चालबाजी करणाऱ्या लोकांचे प्लॅन फेल होतात. का होतात? कारण तुमचं जीवन प्रार्थनेत असतं. आमेन. तुम्ही कसे असतात? प्रार्थनामय जीवन जगणारे. मी नेहमी प्रार्थनेत असल्यामुळे माझ्या विचारात चालण्यात, म्हणजे सारखं दुसरं काही सुचत नाही मला. जास्त सुचलं तर साडी सुचते, नाहीतर मग त्याच्यावर फक्त सेवा. म्हणजे एखादा दिवस मी विचार करू शकते की कोणती साडी छान आहे, नाही तर त्याच्यावर नाही. फक्त मिनिस्ट्री, मिनिस्ट्री. कसं स्टडी करू, आज काय वाचू, आज कसं देवाशी बोलू, आज कसं त्याला खुश करू. तुम्ही करता का विचार तुमच्या परिवारामध्ये, आज मी ह्याला कसं प्रसन्न करू? तसं मला असं वाटतं आज येशू नाराज बी रस्त नाही ना. हालेलुया. मी काही चुकले तर नाही ना येशू विषयी?
असं कंटिन्यू डोक्यात असतं. त्याला म्हणतात आत्मिक जीवन. शरीराचा विचार कमी आणि आत्म्याचा विचार जास्त करणं. आमेन. ही जी स्त्री होती हिने खरोखर पाप केला. हिला येशू पुढे आणण्यात आलं आणि येशूला त्या लोकांना त्यांच्या चालमध्ये, प्लॅनमध्ये पकडायचं होतं. आणि येशूने काय केलं? अजून एक इन्सिडेंट सांगा ज्याच्यात येशूला प्लॅनिंग करून पकडवण्याचा प्रयत्न करत होते. कर देण्यामध्ये. व्हेरी गुड. बोला, वाचता ना बायबल? बोला. अजून कुबड्या म्हातारीला. व्हेरी गुड. शास्त्री परुषी बोलले, तू ह्याला शब्दात दिवशी बरं करशील का? म्हणजे नाही का, प्लॅनिंग करून बोलायचे ते. आणि येशूनी त्या शास्त्रात असं लिहिलंय, असं रागाने असं वळून पाहिलं. कशाने पाहिलं? कशाने पाहिलं? पास्टरनी मागच्या हप्त्यात शिकवलं राग करायचं नाही. अब इधर क्या करेंगे आपण? येशूनीच रागाने पाहिलं आणि येशू म्हणतो राग करायचा नाही. येशूनी रागात चांगलं काम केलं, आपण रागात पाप करतो. येशूनी रागात काय केलं? चांगलं केलं. येशूने त्यांच्याकडे रागाने पाहिलं आणि त्याला म्हटलं, ए उठ रे, तुझी काटबीट उचल, जा, मी तुला क्षमा करतो. आपण रागात दोष लावतो. हा डिफरन्स आहे येशूच्या रागात आणि आपल्या रागात. हालेलुया. येशू जवळ ते आले त्याला फसवण्याच्या ह्याच्यात, पण येशूला आपलं फसवणं हे ते मॅटर करत. येशूला काय मॅटर करतं? ती स्त्री जिला त्या शत्रूंनी घेरलं. हालेलुया. हालेलुया. येशूला तुम्ही मॅटर करता. तुमच्या जीवनात काय चालू आहे ते त्याला बघायचंय. हालेलुया. आणि त्या स्त्रीच्या जीवनात ती दोघ जण दोषी असताना ती एकटी पकडण्यात आली. कळतंय तुम्हाला? त्या लोकांनी तिला ओढत ओढत, खेचत खेचत मंदिराच्या बाहेर सगळ्यांसमक्ष तिचे सर्व पाप उघडे. विचार, जस्ट इमॅजिन की तिला काय फील होत असेल. तुम्ही फक्त विचार करा त्या स्त्रीला काय वाटत असेल, काय परिस्थिती झाली असेल तिच्या हृदयाची की एवढे सगळे, एक पण बाई नाहीये तिथं, सगळ्या माणसांनी तिला खेचत. तेच माणसं ज्यांनी तिला अशुद्ध केलं, आता तेच तिला ओढत आणताय त्या याच्यामध्ये आणि म्हणताय हिने पाप केलंय, आता तू काय करशील? मी येशूला कोटी कोटी धन्यवाद देते की कोणी नाही पण येशू तिच्या बरोबर होता. आमेन. येशूने तिला पापी म्हणून नाही पाहिलं. येशूने तिच्याकडे दयेच्या, कृपेच्या नजरेने पाहिलं. हालेलुया. धन्यवाद द्या येशूला की जर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवत असाल, त्याची तुमच्याकडे बघण्याची नजर खूप वेगळी आहे, खूप जास्त. तू पाप केलंय, तू घाणेरडी आहेस, तू असं केलं, तू तसं केलं, तू दोषी आहेस. एकदा पण येशूने तिच्यावर दोष नाही लावला, पण दोष लावणाऱ्यांना तिच्यापासून दूर केलं. हा तुमचा परमेश्वर आहे. आमेन. काय ती बोलली की प्रभूजी मला वाचवा, तिने रिक्वेस्ट केली. येशूला माहिती होतं मी कशासाठी आलोय. आज तुम्ही, मी, सगळेजण या स्त्री सारखं तर नसू, पण मग कुठं ना कुठं तरी पापात आहोत, होतो.
होतो, झालं, होऊन गेलं. आणि शैतान काय करतो? तुमच्या 5 वर्षापूर्वी केलेल्या पापाची आठवण तुम्हाला पुन्हा पुन्हा करून देतो आणि प्रभूमध्ये पुढे जाण्यास थांबवतो. काय करतो? तुम्ही प्रार्थनेला बसले का तो तुम्हाला काय आठवण करून देतो? तुला आठवतं का तू काय केलं होतं? तू कसा चुकला, तू कशी चुकली? मी किती जणांशी बोलते, खऱ्या नम्रपणे हात वर करा. तू त्या आशीर्वादाच्या लायक नाहीयेस जे तू देवाकडे आता मागतीये ना. खूप वेळा आपण चर्चमध्ये ऐकतो की प्रभू क्षमा करणारा आहे. तुम्ही रिसीव्ह पण करता, तुम्ही खुश होता, तुम्ही आनंदी राहण्याचा प्रयत्न करता. पण जो तो मोमेंट येतो परमेश्वराच्या उपस्थितीत बसण्याचा, शैतान येतो आणि तुमच्या हृदयामध्ये ती खटकी टाकून जातो की तू पाप केला, तू देवाच्या सानिध्यात अजून खोल जाऊ शकत नाही. हे जे आहे ना, हे दोष नाही देत, हे प्रेम आहे. हे काय? प्युअर प्रेम, मना शुद्ध प्रेम. आणि ह्याच्यात कधी कधी परमेश्वर एवढा रागवलेला आहे, एवढा 7-8 वचन संपले नाही का? तो क्रोध क्रोध क्रोध, मी तुझा नाश करेल, मी तुला हे करील, मी तुला ते करील. पण शेवटी असं देतो, जर तू पश्चाताप करशील तर मी तुला क्षमा करेल. देवाची इच्छा नाहीये की तो आपल्याला त्याने दंड द्यावा. देवाची इच्छा नाहीये की आपण नरकात जावं. मला बोलू द्या की परवाच्या रात्री जेव्हा मी देवाला विचारत होते, खरंच अनुग्रहाचे दिवस संपले देवा, तर मग मी आज जिवंत कस काय मला सांग. जर अनुग्रह संपला ना प्रियांनो, माणसं मरून जातील. तुम्ही आणि मी, तुमच्या आणि माझ्या भल्या कृत्यामुळे सूर्य चंद्र तारे दिवस रात्र पाहत नाहीये. कारण विलाप गीत मध्ये इतकं घाणेरडे 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 पाप आहेत, पण तरी ते लोक रोजची सकाळ पाहू शकतात. का बरं? कारण त्याच्यात असं लिहिलेलं आहे की माझी करुणा, माझी दया रोज सकाळी तुझ्यावर नवीन होते. जुन्या कृपेत नाही आपण, डेली न्यू ग्रेस. त्याचा नाकार नाही करायचा. याचा अर्थ असा नाहीये, ते तर तुम्हाला पण समजतं, याचा अर्थ असा नाही की मी रोज पाप करावं. अजिबात नाही. रोज पाप करायला रोज अनुग्रह नाही मिळत. पण तुमची आणि माझी धार्मिकता एका घाणेरड्या चिंधीप्रमाणे आहे. टेक दिस सॉन्ग, बोल यहोवा. काय तुमची आणि माझी धार्मिकता? एका घाणेरड्या. मग कस काय आपण आज बघू शकतोय? कस काय हा दिवस? ती बाई त्या दगडमाराने त्याच दिवशी मेली असती जर येशू तिच्या समोर नसता. मेली असती का नाही? सोडलं असतं का त्या शास्त्री पुरुषांनी तिला? एक तर ती स्वतः ऑलरेडी आत्म्यात मेलेली, तिला माहिती ती चुकलेली, तिने पाप केलंय, तिच्याकडनं चुका झाल्या. त्याच्यात ती आता त्या धर्म ग्रंथाच्या त्या PhD
झालेल्या, मास्टर की झालेल्या, शास्त्र मोशेचे नियम शिकवणाऱ्या लोकांच्या तावडीत सापडली. मेलीच असती ती, असती का नाही? पण ती जगली येशूमुळं. हालेलुया. कोणामुळे जगली? आज तुम्ही आणि मी आपल्या पातकांमुळे कधीच मेलो असतो, कधीच. एवढं जग इतकं पुढे गेलेलं आहे, आता शैतान एकदम खळवळला आहे आणि खूप गोष्टी घडणार आहेत येणाऱ्या दिवसामध्ये. एंड टाइम आलेला आहे, खरंय ते एंड टाइम आलाय. पण मग येशू आहे आणि तो कलिसियाला घ्यायला येईल. धार्मिक लोकांसाठी नाही, पापी लोकांसाठी आला. कोणासाठी आला? पापी. भोर को उठता हूँ तुझको निहारता हूँ, भोर को उठता हूँ तुझको निहारता हूँ, लेकिन मेरे प्रभु तुझसे मैं दूर हूँ, लेकिन मेरे प्रभु तुझसे मैं दूर हूँ. आता रोज उठतोय, रोज मी प्रार्थना करतोय, तरी पण कुठेतरी तुझ्यापासून लांब असण्याचा अनुभव येतो. कारण इतकं पाप वाढलंय ना. मला ते पाप पाहून पाहून आता असं झालंय की मी पवित्र आहे का नाही. मला माहिती नाही मी एवढा वर्दी आहे का नाही की येशू येईल तेव्हा मला घेऊन जाईल. मला माहिती नाही मी माझ्या स्वतःला एवढं प्रिपेअर केलंय का नाही की आज पण जर येशू आला तर मला घेऊन जाईल. पण तरी मी माझे नेत्र पर्वताकडे न लावता मी तुझ्याकडे लावतोय देवा. कुठंतरी मला जाणीव आहे की जी स्त्री मरायला आता तिचं मरण निश्चित होतं, ते दगड तिच्यासाठी होते. तिच्यासाठी येशू काय बोलतोय? जर तुमच्यातला कोणी पण धर्मी असेल ना, त्याने दगड मारावाच हिला. काय घेणं होतं येशूला तिच्या बरोबर? काही नाही. ना ती त्याची नातलग होती, ना ती त्याच्या बहीण होती, ना ती म्हणजे काहीच नाही, कुठलंच नातं नाही. येशू त्या दुर्जनांच्या मसलतीत ना म्हणजे दूर दूर पर्यंत विचार नसेल त्या स्त्रीचं त्याच्या डोक्यामध्ये. पण ती अचानक त्याच्या समोर आली आणि तरी तो तिच्यावर एवढं प्रेम करतोय, एवढं प्रेम की तो एवढ्या शास्त्री पुरुष जे बुद्धिमान लोक आहेत त्यांच्या समोर तो उभं राहून म्हणतो, हो गाईला आणलं का तुम्ही माझ्या समोर? येशूने हे नाही पाहिलं हे मला बुद्धीत पकडण्याचा विचार करता, हे नाही. येशूला सरळ तिच्यावर दया आली. अरे माझं लेकरू फसलं या लांडग्यांमध्ये, फसलं या धर्मात, या दंडामध्ये. येशूकडे ती ताकद आहे की त्या लांडगाच्या झुंड्यातनं तिला बाहेर काढलं. येशूकडे ती पॉवर आहे. आज तुम्ही सुद्धा दोष रूपी लांडग्याच्या झुंडांमध्ये अडकले असाल. हालेलुया. ते दगड, तो दोष, तू हे केलास, तू ते केलास, तू हे केलास, तू ते केलं, यू डिझर्व दिस, घे दगड, घे दगड. पण जर तुम्ही येशू पुढे असाल तर कोणाची हिम्मत नाही तुमच्यावर दगड मारायची, एकाची नाही. येशूने विचारलं, ए बाई कोणी मारला तुला दगड? सांगते म्हणे कोणी नाही.
कोणी नाही मारला. सगळे हळूहळू निघून गेले प्रभू. सगळे उभे राहून हळूहळू गेले असं सांगितलंय, एकदम नाही सोडून गेले. कोणी विचार करत असेल मारू का नको, मारतोच. पण तो विचार करत असेल अरे बापरे कस काय मारू. येशू सारखा धर्मी तिथं कोणी नव्हता म्हणून कोणी दगड मारू शकलं नाही. येशू सारख्या हृदयाचा तिथं कोणी नव्हता. माझा येशू पाहिजे तर 100 दगडा तिच्यावर मारू शकत होता. ती खरोखर पापी होती आणि येशू खरोखर धर्मी पुरुष होता. येशू दगड मारू शकत होता पण येशूने दगड नाही मारला. येशूने हात पुढे करून तिच्यावर दया केली. आपण खरोखर दोषाच्याच लायकीचे असूनही येशूने आपल्यावर दया केली. हालेलुया. म्हणून आता मला म्हणायचं काय माहिती, स्वतःला क्षमा करा, पुढे चला. रस्ता तुमच्यासाठी येशूनी मोकळा केलाय. स्वतःला क्षमा. कधी कधी आपण आहे ना आपल्यावर झालेल्या सगळ्या गोष्टींची क्षमा करून टाकतो लोकांना. ठीक आहे मला क्षमा करायचंय, मला कधी आपण स्वतःला क्षमा नाही करत. डेव्हल येतो आणि काय करतो, आठवण करून देतो. तू कसं काय देवाच्या उपस्थितीत बसला आहे, देव कसं काय तुला स्वतःचं घर देईल बरं. छोटं उदाहरण देते. कसं काय तू आशीर्वादित तुझी, कोणत्या हक्काने तू देवाकडे रडून मागतोय. तू तर हे पाप केलंय. शैतानाचं काम आहे पापाची आठवण करून देणं. येशूचं काम आहे त्याच्या रक्ताची आठवण करून देणं. दाऊद के जैसे मैं स्तुति करता हूँ, दाऊद के जैसे मैं स्तुति करता हूँ, लेकिन मेरे प्रभु पाप में गिरता हूँ, लेकिन मेरे प्रभु पाप में गिरता हूँ. असं नाही प्रभू की मी स्तुती आणि आराधना खोट्या मनाने करतो. मी खरं मनाने स्तुती करतो पण पाप पण होतं माझ्याकडे. पण तरी आज मी माझं हृदय तुझ्या जवळ देवा मोकळं करतोय की मला तू पाहिजे. इथे कोणी असं म्हणेल की मी चुकलोय पण मला येशूला सोडता येत नाही. मला त्याच्यावर प्रेम आहे. जसं तुम्ही येशूला सोडू शकत नाही तसं येशू पण तुम्हाला सोडू शकत नाही. हालेलुया, हालेलुया. करतो ना आपण, स्तुती होते, प्रार्थना होते, पण पाप पण समोर आहे. तरी पण दृढ उभे राहा. कारण शास्त्र सांगतं. स्तोत्रसंहिता 103 आपण काढूया. तोच दाऊद जो पापात पडला. हे माझ्या जीवा, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको. तो तुझ्या सर्व दुष्कर्माची क्षमा करतो. तो तुझ्या सर्व दुष्कर्माची क्षमा करतो. काही दुष्कर्म थोडेसे जे करू शकला ते केले आणि बाकीचे राहू दिले का? सर्व मोठ्यातले मोठे आणि लहानातले लहान पाप तो तुझे क्षमा करतो. पुढे तो तुझे सर्व रोग बरे करतो. तो तुझे सर्व रोग बरे करतो. तो तुझा जीव विनाश गर्तेतून उद्धारितो. ती बाई विनाश गर्देत पडली होती.
ती व्यभिचारणी पडली, तिला माहिती आहे मी काहीच एक्सप्लेन करू नाही शकत, कारण मी दोषातच पडलीये, मला दगड नक्कीच मारतील. वडात फरफरट तिला कसं आणलं असेल नाही का? किती जरी पाप केलं तरी ती स्त्री होती आणि तिची सगळी लाज लज्जा त्या रस्त्यावर आली होती. हालेलुया. पण येशूनी तिला दया आणि करुणाचं मुकुट घातलं. हालेलुया. काय लिहिलंय? तो तुला दया व करुणा यांचा मुकुट घालतो. आमेन. तुम्ही आणि मी विजयाचं मुकुट घालण्याच्या आधी, आज जर तुम्ही आणि मी जर कसलं मुकुट घातलं आहे, रिसेंटली आता तुमच्या डोक्यावर जर कसलं मुकुट आहे, ते म्हणजे येशूची दया आणि करुणा. आपल्या डोक्यावर हात ठेवा. त्याने मला म्हणा, त्याने मला विनाश गर्दीतून काढून दया करुणा याचं मुकुट घातलं आहे. हालेलुया. हालेलुया. पुढे, तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो, म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. हा, पुढे. जाचलेल्या सर्वांकरता परमेश्वर नीतीची व न्यायाची कृत्ये करतो. पुढे, त्याने आपला मार्ग मोशेला आणि आपली कृत्ये इस्रायलाच्या वंशजांना विदित केली. परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे. म्हणा, परमेश्वर दयाळू, कृपाळू आणि मंद क्रोध आहे. तो सदाच रागवत बसत नाही. हालेलुया. रोज सकाळी त्याचा अनुग्रह, त्याची दया कशी होते? नवीन. पुढे, तो सर्वदाच दोष देत राहणार नाही. म्हणा, काय किती सुंदर वचन आहे. विसरतो आपण याला. तो सर्वदा काय देत राहणार नाही? मग जो दोष आपल्या हृदयात येतोय, तुमच्या हृदयात येतोय, तो कोण आणतोय? देव? सैतान. आपण ते करणं सोडून दिलेलं आहे, किंवा नसेल सोडलेलं तर आजच सोडून द्या आणि दोषी भावनांतनं मुक्त व्हा. कारण तुमचा देव तुमच्यावर सदोदित दोष लावत नाही. जर रोज आणि रोज दोष आणि दोष आणि दोष, फक्त दोष, तो स्पिरिट काय आहे? देवाचा दोष लावणारा दुष्ट आत्मा आहे. सैतान हा दोष लावत असतो. तो गेला त्या हवेकडे. ती ऑलरेडी परमेश्वराच्या स्वरूपात होती का नाही? ती ऑलरेडी देवाच्या समानतेची होती का नाही? तरी तो तिला काय म्हणतोय? तू जर हे फळ खाशील, काय होईल? त्याच्या समान होशील. जे आहे त्याच्यातच त्यांनी कन्फ्युजन करून टाकलं. तसंच आपल्याला क्षमा मिळालेली असते, पण तो येतो आणि काय म्हणतो? तुला क्षमा मिळाली आहे का? आणि तुम्ही म्हणता, काय माहिती, काय माहिती. तो सदोदित दोष देत राहत नाही. आणि आपण गेले 10 वर्षापूर्वीचे पाप आठवून स्वतःला दोष देतोय. तो शैतान आहे. जर तू आज देवाला रिसीव्ह केलंय ना, आजच तुझं सगळं पाप क्षमा झालंय. जर तू आज ह्या क्षणी येशूचा अनुग्रहाचं मुकुट, करुणेचं मुकुट घालशील आणि जे करतोय ते करणं सोडून देशील, तर तू सकाळपर्यंत घाणेरड्यातलं घाणेरडं जरी पाप केलेलं असेल तरी परमेश्वर ते धुवून शुद्ध केलेलं आहे. परत त्याला आठवू नको आणि ते करणं पण बंद करून टाक. आमेन. आठवा, स्वतःच्या मनाला काय म्हणायचं? हे माझ्या जीवा, परमेश्वराचे उपकार स्मरण कर. उपकार स्मरण करा, पाप स्मरण करू नका. हालेलुया. पुढे, तो सर्वदाच दोष देत राहणार नाही. देव कधीच दोष लावत नाही. येशू त्या स्त्रीला
दोष लावू शकत होता. येशू तिला दगड मारू शकत होता, पण येशूला माहिती होतं मी माणूस नाही की मी दोष लावल, मी देव आहे की मी दया करेल. हालेलुया. येशूने तिला दोष लावला कारण देव दोष लावत नाही. पुढे तो आपला क्रोध सर्व काळ राहू देणार नाही. तो आपला क्रोध, आज जर तुम्ही देवाच्या क्रोधात पडले असाल तर नम्र होऊन प्रार्थना करायला सुरुवात करा. निघून जाईल तो क्रोध. जाणीव होते क्रोधाची, येतं कधी कधी चुकी केल्यामुळे शासन येतं. क्रोध आहे, चुकीची शिक्षा आहे, पण सर्वदा नाही. तो पलटतो दिवस. आमेन. पुढे आमच्या पातकाच्या मानाने हा. त्याने आम्हाला शासन केले नाही. किती सुंदर आहे ना. आमच्या पातकाच्या मानाने त्याने आम्हाला शासन केले नाही. केले असते तर आपण कधीच मेलो असतो. जर आपल्या पातकाच्या मानाने शासन झालं असतं तर आज आपण इथं उपस्थितीत नसतो. कोणताच परमेश्वराचा दास महान म्हटला गेला नसता. त्याचं जीवन कधीच माती झालं असतं. पण त्याने काय केलं, त्याने ह्याची जाणीव ठेवली की आपण माणसं आहोत, आणि त्याने आपल्या पातकाच्या मानाने आपल्याला शासन केलं. काही लोक पातक करताय म्हणतात मी तर जिवंत आहे, मला तर काही फरक पडत नाहीये, माझे ना हातपाय तुटले, मी तर देवासारखं वागतही नाही, जसं बायबलमध्ये लिहिलंय तसं नाही. तुला असं वाटतं, पण देवाने त्या पातकाच्या मानाने शासन केलेलं, तुला क्षमाच केली म्हणून तू आज स्थिर आहेस. म्हणून तू आज परमेश्वराचा अनुग्रह पाहू शकतोय. तुझ्यावर पण पाऊस पडतोय, धार्मिकावर पण पाऊस पडतोय. देवाच्या दयेला नाकारू शकत नाही तुम्ही. दयाच आहे की आपण आज जिवंत आहोत. हालेलुया. पुढे त्याने आमच्या दुष्कृत्याच्या मानाने आम्हाला प्रतिफळ दिले नाही. ती जी स्त्री होती, तिच्या पातकाच्या मानाने येशूने तिला शासन केलं का? मोशेच्या नियमशास्त्रात काय लिहिलं होतं? जर एखादी स्त्री व्यभिचार करताना पकडण्यात आली तर तिला दगड मारून तिला मारून टाकावं. पातकाच्या मानाने तिला तसंच शासन करावं. मोशेच्या नियमशास्त्रात असं पण लिहिलेलं आहे की जर एखाद्याने समजा एखाद्याचा हात कापला तर त्याची शिक्षा काय राहील? त्याचा पण हात कापला जाईल, ज्याने हात कापला. शिक्षेला शिक्षा ठरवण्यात आली होती, पण तुमच्या दुष्कृत्याच्या मानाने तुम्हाला प्रतिफळ दिले नाही. ही त्याची दया. पुढे कारण जसे पृथ्वीच्या आता हे खूप लक्षात घ्या. जसे पृथ्वीच्या वर आकाश उंच आहे. पृथ्वीच्या वर तुम्ही कुठे आहात? जमिनीवर, पृथ्वीवर. आकाश किती वर आहे तुमच्या? हो की नाही? किती जण फ्लाइट मध्ये गेलेत है ना? किती वर उडतो तरी आकाश संपत नाहीये. हा, आम्ही एक दिवशी इतक्या ढगांमध्ये असं वाटलं स्वर्गातच आलो काय, पण नाही. कितीतरी किलोमीटरच उंच आहे आम्ही फक्त. त्याच्यावर पण अजून. पुढे तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर विपुल आहे. आमेन. तशी त्याची दया त्याचं भय धरणाऱ्यांवर विपुल आहे. परमेश्वराचं भय पातक झालेलं असतानाही धरणं खूप गरजेचं आहे. बंडखोरीपणा करायचं नाही. दया आहे म्हणून पाप करायचं. कोणी तुम्हाला समजून घेतंय म्हणून त्याच्या समजदारीचा गैरफायदा घ्यायचा. हालेलुया. पुढे पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आय लव्ह दिस. पुढे परत एकदा. पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत.
आता पश्चिम आणि पूर्वेचा अंतर कोण मला सांगू शकतं का? द एंड म्हणजे पश्चिमेचा एंड आणि पूर्वेचा एंड मला सांगा. नाही सांगू शकत, आपल्याला नाही माहिती. तेवढे त्यांनी आपले अपराध त्याच्यापासून लांब ठेवले आहे. हालेलुया. पुढे वाचूया. जसा बाप आपल्या मुलांवर ममता करतो तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यांवर ममता करतो. कारण तो आमची प्रकृती जाणतो, आम्ही केवळ माती आहो हे तो आठवतो. हालेलुया. तो त्याने आपल्याला निर्माण केलंय आणि तो त्याला माहिती आपण कोण आहेत. चला पुढे जाऊया. योहान 8:11 सांगतं, मी तुला दोषी ठरवत नाही, जा आणि आतापासून पाप करू नको. पहिलं म्हणजे परमेश्वराने तिला क्षमा केली. ज्या क्षणी येशू तिला बोलला की मी तुला दोषी ठरवत नाही. येशू तिला दगड मारू शकत होते, येशू तिला दोष देऊ शकत होते, पण तरी सुद्धा शास्त्र असं सांगतंय मी तुला दोषी ठरवत. आज काही क्षण, आत्ता क्षणभर डोळे बंद करा आणि त्या स्त्रीच्या जागी तुम्ही आहात आणि येशू तुमच्याशी बोलत आहे. मी तुला दोषी ठरवत नाही. स्वतःला क्षमा करा. बाहेर पडा दोषी भावनेतनं. तुम्ही देवाविरुद्ध पाप केलेलं असो, तुम्ही तुमच्या कामाविरुद्ध, बायकोविरुद्ध, नवऱ्याविरुद्ध, सेवेविरुद्ध, पवित्र आत्म्याविरुद्ध घडून गेलंय, पण त्याचा पश्चाताप जर तुम्हाला आज आहे, कारण ते झालंय. येशूने सांगितलं नशा करू नको, पण मी करून चुकलोय. प्रभूमध्ये असताना पण, बप्तिस्मा घेतलेला असताना पण अजूनही नशेचा आत्मा सुटत नाहीये. पण बघ, देव तुला दोषी ठरवत नाही. तू रोज त्याच्या दयेतेस, त्याच्या दयेला तुच्छ लेखू नको. आणि तो म्हणतोय जा आणि आत्तापासून पुढे पाप करू नको. एक नवीन जीवन जगण्याचा सल्ला येशू तिला देतोय. आज पण तो तुम्हाला देत आहे की जा, प्लीज इथून पुढे पाप करू नको. दाऊद के जैसे मैं स्तुति करता हूँ, दाऊद के जैसे मैं स्तुति करता हूँ, लेकिन मेरे प्रभु पाप में गिरता हूँ, लेकिन मेरे प्रभु पाप में गिरता हूँ. बोल यहोवा सुनता तेरा दास वाणी, तू अपनी सुना दे. बोल यहोवा सुनता तेरा दास वाणी, तू अपनी सुना दे. प्रभू म्हणतो मागं वळून पाहू नकोस, कारण मी पण पाहत नाही. प्रभू म्हणतो पूर्व आणि पश्चिम जितकं दूर आहे तितकं मी तुझे अपराध माझ्यापासून लांब ठेवले आणि तुला मी जवळ केले. तुझ्यावर मी प्रीती केली, तुझ्यावर मी करुणा केली. जा, इथून पुढे पाप करू नकोस. मी पण तुला दोषी ठरवत नाही. इथं कोणीच म्हणू शकत नाही की मी पाप केलेलं नाही, मी अजिबात चुकलो नाहीये. एकही त्या स्त्रीला दगड मारू शकले नाही, कारण ते पण त्या स्त्री इतकेच पापी होते. पण तिथं एक व्यक्ती होता जो तिला दगड मारू शकत होता, पण त्यांनी मारला नाही, तर त्यांनी दया दाखवली. दगड मारणं म्हणजे दोष लावणं. आज जर तुम्ही जे चुकलं ते करणं सोडून द्याल तर देव पण तुम्हाला दगड मारणार नाही, तो पण तुम्हाला दोष देणार नाही.
अहो, तुम्ही जिवंत देवावर विश्वास ठेवता, तो काय मेलेला नाही. खरा परमेश्वर आहे. खऱ्या परमेश्वराने तुमच्यावर दया केली आहे. बदलणाऱ्या परमेश्वराने दया नाही केली. आज समय आहे, कम बॅक, परत या, सुज्ञतेत परत या, स्वतःला क्षमा करा. चला, उशीर होऊ देऊ नका, स्वतःला क्षमा करा. चला चला, येशू येणार आहे. स्वतःला त्याच्या आत्म्याने भरून टाका. चला चला, येशू येणार आहे. स्वतःला क्षमा करा, काढा त्या दोषी भावनेतना. बोल यहोवा, सुनता तेरा दास वाणी, तू अपनी सुना दे. ओ बोल यहोवा, सुनता तेरा दास वाणी, तू अपनी सुना दे. इर्मया 31:34 काढूया. परमेश्वर म्हणतो, यापुढे कोणी आपल्या शेजाऱ्यास, कोणी आपल्या बंधूस परमेश्वराला ओळखा असा बोध करणारा नाही, कारण लहानपणापासून थोरापर्यंत ते सर्व मला ओळखतील. मी त्यांच्या अधर्माची क्षमा करीन. मी त्यांच्या अधर्माची क्षमा करेल. त्यांचे पाप मी यापुढे स्मरणार नाही. हालेलुया. मी स्मरणात ठेवत नाही. मी तुझं पाप स्मरण करत नाही. तू पण करणं बंद कर. आमेन. मी तुझं पाप स्मरण ठेवत नाही. तू पण स्मरण ठेवणं, स्वतःला दोष लावणं आणि आत्म्यात झुरत बसणं बंद कर. मी तुझा देव आहे. आज जर तू निर्णय घेतलाय की मी पुन्हा ते करणार नाही, तर मी पण ते विसरून गेलो आहे. तुमचा देव पण स्मरण ठेवत नाही आणि तुम्ही पण स्मरण ठेवू नका. कधी कधी शैतान आपल्याला देवाच्या उपस्थितीत इतक्या खालच्या पद दाखवून देतो आपलं की सी, बघ तू काय केलंयस. नक्कीच पाप देवाची ग्लोरी, त्याची महिमा आपल्या जीवनावर होऊ देत नाही. पण जर तुम्ही ते करणं बंद करता आणि मागे वळून पाहत नाही, तर परमेश्वर देखील अधर्माची क्षमा करून पुढे ते स्मरण ठेवत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची, 1 योहान 1:9, आपण आपले पाप कबूल केल्यास तो विश्वासू व न्यायी आहे. तो आपले पापे क्षमा करेल आणि आपल्याला सर्व अन्यायापासून शुद्ध करेल. हालेलुया. काय केल्यास? कबूल केल्यास. काही लोक असतात, जर आज देखील तुम्हाला जाणीव झालेली की मी चुकले, पण तुम्ही जर कबूल नाही केलेलं, तर ती जाणीव काय उपयोगाची नाही. काय करायचंय? कबूल, क्षमा करा, माफ करा. मला अजून एक अध्याय तुम्हाला सांगू वाटतो, तो म्हणजे मत्तय 7:1. तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका. हे पण विसरू नका. तुमचे दोष काढण्यात येऊ नये म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका. जशी तुला क्षमा मिळाली तशी तू पण क्षमा करायला शिक. कधी कधी आपले दोष ह्यामुळे आपल्याला आठवत असतात कारण आपण कोणाला तरी क्षमा केलेली नसते. तुमचे दोष काढण्यात येऊ नये म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नये. जसंही तुम्ही एका दुसऱ्याचे दोष काढाल, तुम्ही म्हणशाल तू असं केलं, मग तो पण म्हणाल तू नाही का केलं, तू नाही तसं केलं. काय झालं? दोष काढला, दोष निघाला. तुम्ही असं कसं काय करू शकता? का बरं तू नव्हतं केलं. दोषाच्या बदले तुम्ही कोणाचे दोष काढू नका, म्हणजे तुमचे दोष काढण्यात येणार
तुम्ही कोणाला पापी नजरेने पाहू नका, म्हणजे देव तुम्हाला पापी नजरेने पाहणार नाही. जशी तुमची नजर इतरांसाठी तशी त्याची नजर तुमच्यासाठी. जसं तुम्ही इतरांना घाणेरडं समजता तसं कोणीतरी तुम्हाला पण घाणेरडं समजत आहे. जसं तुम्ही इतरांना तुच्छ लेखता तसं तुम्हाला पण कोणीतरी तुच्छ लेखत आहे. दोष काढू नको म्हणजे तुझे दोष काढण्यात येणार नाही. पुढे, कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारेच तुमचे दोष काढण्यात येतील, आणि ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल. जसं तू इतरांशी वागशील तसंच इतर पण तुला वागवतील, तुला वागवण्यात येईल. तू जर एखाद्याच्या 10 वर्षापूर्वी केलेल्या पापाला बार बार त्याला आठवून देशील, अरे तू काय केलं होतं मला माहिती ना, लय 150 नको होऊस, तर कोणीतरी तुझे पण 10 वर्षाचे काढील. 10 काय मग 20चे काढील. कळते? मानवी स्वभाव आहे, पण तरी पण शास्त्र तुम्हाला दिलेलं आहे की तुम्ही त्याचं पालन करावं, आणि ते तुम्ही करू शकता जर तुम्ही शरीराला मेले तर. हालेलुया. दोष काढू नका म्हणजे काढले जाणार. हालेलुया. रोज मैं तुझको निहारता हूं फिर भी मैं तुझसे दूर हूं. रोज प्रार्थना करा. दोष लावणं बंद करून द्या. प्रार्थना करा. दोष लावू नका म्हणजे लावले जाणार नाही. इतरांना क्षमा करा म्हणजे तुम्हाला पण क्षमा मिळेल. सो हा पण एक स्वभाव असतो. जर आपण दोष लावतच बसलो तर आपल्याला पण क्षमा मिळालेली नाही, हे लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही इतरांना माफ करता तेव्हा तुम्हाला पण माफ केलं जातं. जेव्हा तुम्ही इतरांना दोष लावत नाही तेव्हा लक्षात ठेवा, जर तुम्ही सारखं कोणाला तरी दोष लावताय म्हणजे तुम्हाला पण कोणीतरी दोष लावताय. ज्या दिवशी तुम्ही दोष लावणं बंद करशाल त्या दिवशी तुमच्यावर पण दोष येणं बंद होतील. हालेलुया. हालेलुया. तर ह्या अध्यायातनं 3 गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत, आणि एक छोटीशी प्रार्थना करूया. बघा, प्रभू येशूनी तिला सांगितलं की योहान 8:11 की मी तुला दोषी ठरवत नाही, जा आणि आतापासून पाप करू नको. पहिलं म्हणजे प्रभू येशूनी तिच्या पापाची तिला क्षमा केली, तिची निंदा केली नाही. प्रभू येशू आपल्या पापाची क्षमा करतो, आपल्याला दोष देत नाही, आपली निंदा तो करत नाही. तसं आपण पण इतरांना क्षमा करावी आणि इतरांची निंदा करू नये. येस ऑर नो? दुसरी गोष्ट आपण पाहू शकतो की शास्त्री पुरुषांना त्यांनी सांगितलं की चला, तुमच्यातनं जर कोणी पाप केलं नसेल तर हिला दगड मारा. म्हणजे येशूने कुठेतरी त्यांना स्वतः परखा, स्वतःला अशी एक संधी दिली, आणि त्यांनी त्यांना परखलं तेव्हा त्यांना ते दोषी दिसले आणि ते तिला दगड मारू शकले नाही. कधी कधी ह्या अध्यायातनं आपल्याला पण परखायचंय की मी कुठं दोषी आहे का. हालेलुया. थर्ड, येशूनी त्या स्त्रीला फक्त माफ नाही केलं तर तिला एक सुज्ञतेचा सल्ला आणि नवीन जीवन जगायला सांगितलं. ते म्हणजे काय? जा आणि इथून पुढे पाप करू. आज पण प्रभू येशू सांगू इच्छितो, जा, इथून पुढे ते करू नको जे आजवर तुला छळलं. अजून किती दिवस वाया घालवणार आपण दोषी भावनेत किंवा तेच करण्यात? जर एखाद्या गोष्टीवर कंट्रोल नाही तर जीवन व्यर्थ आहे की नाही? जसं की सबोपदेशक मध्ये शलमोन म्हणतो की अत्तराच्या बाटलीत माशा मेल्या तर काय होतं? अख्खं अत्तर नासतं. अत्तराच्या बाटलीत जर काय मेल्या? आमच्या पाली मारतात पण अत्तर नासत नाही असं आपल्याला वाटतं.
अजून पण आमचं अत्तर कसं आहे? छानच आहे. हालेलुया. अत्तराच्या बाटलीत माशा मेल्या तर अत्तर नासतं, अख्ख्या अत्तराचा नासाडी होते. तसंच याचा अर्थ म्हणजे तू किती सुज्ञ वागलास आणि तुझा एक मूर्खपणा तुझ्या अख्ख्या सुज्ञतेला बर्बाद करून टाकतो. मॉरल ऑफ द स्टोरी. हालेलुया. की आपण काय केलं? दिवसभर प्रार्थना केली, संध्याकाळी काहीतरी विचित्र केलं आणि अख्ख्या दिवसाची प्रार्थना व्यर्थ केली. मला नाही माहित मी काय केलं होतं, पण मी एक दिवशी खूप 2-3 तास प्रार्थना केली, लग्नाच्या आधीची गोष्ट. आणि असेल मी ग्रेसपेक्षा थोडी मोठी, आणि काहीतरीच केलं मी. प्रार्थना झाल्या इमिडिएटली असं काहीतरी केलं आणि माझ्या पप्पांनी मला म्हटलं, काहीच उपयोग नाही तुझ्या प्रार्थनेचा प्रिया, काहीच उपयोग नाही. म्हटलं असं कसं काय? कधी कधी आपण म्हणतो ना, मग मी हे चुकलो तर माझ्या ह्याचा काहीच उपयोग नाही का? कधी कधी होतं तसं. काय होतं? सुज्ञतेच्या सगळ्या गोष्टी केल्या आणि एक मूर्खपणाची गोष्ट आपल्या अख्ख्या सुज्ञतेला नासवते. आमेन. पाठच करून ठेवा म्हणा, अत्तराच्या बाटलीत. मला एवढं आवडलं ना जेव्हा मी वाचलं ना ते, म्हटलं बापरे किती छान आहे, समजण्यासारखं आहे. कोणाला पण सहज टोमणं देऊ शकतो. असं करू नका. टोमणे द्यायला वचन वापरू नका आणि स्टेटस पण टाकू नका टोमणे द्यायला. मेरा खुदा मेरे साथ, नाही क्या? स्टेटस टाकून दिलं. अजून टोमणे द्यायला खूप काही. मी एका पास्टरला पाहिलं, मला असं वाटलं काय पास्टर आहे, रोज वचनं टाकते. नंतर कळालं ते सगळे टोमणे कोणाला तरी. किती लोक टोमणे द्यायला स्टेटस टाकतात? देवाचं वचन टोमणे देण्यासाठी का? पण आजपासून मी टोमणे द्यायला वचन स्टेटस वापरणार नाही. सगळे टोमणे, सगळे वचन माझ्यासाठी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण अत्तराच्या बाटलीत माशा मेल्या तर अख्खं अत्तर नासतं. तसंच आवाज, तसंच सुज्ञतेच्या सगळ्या कामाला एक मूर्खपणा नाश करून टाकतो. तुम्हाला आवडेल का बरं हे? 7-8 वर्ष तुम्ही एका कंपनीत जीव तोडून तोडून काम केलं आणि एकदा राग आला आणि दिल्या बॉसला शिव्या. काय झालं? निकल जा, आउट. काय झालं? 8 वर्षाची मेहनत एका दिवसात बर्बाद. त्या तुमच्या मालकाला तुम्ही 7 वर्ष किती तुमच्या गळ्यापर्यंत येऊस तर काम केलं ते नाही दिसणार. काय आठवल त्याला? शिवी दिली, शिवी दिली, शिवी दिली. काय काय बोलला, काय काय बोलला. काय झालं? हे अख्ख्या सुज्ञतेला एका मूर्खपणाने नष्ट करून टाकलं. सी, होतं की नाही? खरं आहे की नाही? येस और नो? पुढे स्वतःची चाचणी आपण काय केली पाहिजे? स्वतःची चाचणी केली पाहिजे की इतरांना दोष लावण्याआधी आपण आपल्या स्वतःकडे पाहिलं पाहिजे. मग नंतर द लास्ट, येशू त्या स्त्रीला माफ करतो आणि नवीन जीवन जगायला सांगतो की पुढे पाप करू. आजच ठरवा, जे झालंय ते परत करायचं. जे करतोय ते जर आज तुम्ही सोडत असाल वचन ऐकून की देव तुम्हाला दोषी ठरवत नाहीये अजून पण, तर पुढे चला. आमेन. काही क्षण डोळे बंद करा आणि माझ्या मागे ही प्रार्थना म्हणा. थँक्यू जीसस. हे प्रेमळ परमेश्वरा, माझ्या चुका
माझं पाप मी तुझ्या समोर आणतो. तू म्हणतोस की जेव्हा मी मनापासून कबुली देतो तेव्हा तू मला पूर्णपणे क्षमा करतो. माझ्या अंतःकरणात जे अपराधाचं ओझं, लज्जेचं ओझं आहे ते मी तुझ्या पुढे सोपवतो. माझ्या पापापेक्षा तुझी कृपा मोठी आहे आणि तू माझ्यावर दया केली आहे. माझ्या मनाला शांती दे, माझ्या आत्म्याला शांती दे. मी माझ्या स्वतःला क्षमा करतो आणि ख्रिस्तामध्ये नवीन असं करतो. आमेन. हालेलुया, हालेलुया. आजच्या ह्या प्रार्थनेनंतर स्वतःला दोषी ठरवणं बंद करा. आमेन. काय तुम्ही विश्वास करता तुम्ही जी प्रार्थना केली आहे ती येशूने ऐकली आहे? हालेलुया. तुमचे पाप पूर्व पश्चिम इतके देवाने दूर ठेवले आहे. आमेन. हालेलुया. तुमच्या पापांपेक्षा त्याची दया मोठी आहे. येशूनी त्या व्यभिचारी स्त्रीला दोष लावला, तिला क्षमा केली, तो तुम्हाला पण क्षमा करतो. तर मला असं म्हणायचं आहे, चला स्वतःला क्षमा करा आणि परत पाप करू नका. आमेन, आमेन. कारण तुमच्या मस्तकावर आता करुणा आणि कृपेचं मुकुट आहे आणि ते तुम्ही रोज घालून फिरता. हालेलुया, हालेलुया. आपल्या स्वतःवर हात ठेवा आणि म्हणा, चल आता तू स्वतःला क्षमा कर आणि पुढे चल, आणि पुढे चल. कारण तू दया, करुणा याचं मुकुट घातलेला आहे. देव तुझ्या बरोबर आहे. येशूनी मला क्षमा केली आहे. आमेन, आमेन. हालेलुया. तर मग चला स्वतःला क्षमा करा आणि पाप करू नका. गॉड ब्लेस यू. आपल्या जागेवर उभे राहा.